शुभ सकाळ. आता वाजलेले आहेत 5:35 झालेले आहेत. तर मला जाग आली एकदम आणि ग्रहणाचं आठवलं तर आपल्या भारतामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. महाखग्रास ग्रहण म्हणतात ह्याला, असं मी आता ऐकलंय हं. मी काही तेवढे शास्त्रज्ञ नाही आहे, पण वृद्ध लोकांनी, गरोदर स्त्रियांनी आणि आजारी लोकांनी थोडंसं पाळावं. म्हणजे शक्यतो शेळे त्यातले अन्न खाऊ नये. जर तुम्हाला दूध वगैरे पाहिजे असेल तर तुळशीचे पत्र तुम्ही आत्ताच तोडा. तुळशीची पाने आणि दुधामध्ये, पाण्यामध्ये टाकून ठेवा. अन्न तो 3:20 दुपारी 3:20 6:45 खाऊ नका. तसं तर हे ग्रहण सकाळी हे जे वेध चालू होणार आहेत 6 नंतर. कोणी कोणी 6 नंतरपासून ते संध्याकाळी 7:45 पूर्ण पाळतात. ग्रहण लागलेलं पाळतात, वेध पण पाळतात. पण तेवढं शक्य होत नाही. कारण आजारी पेशंट असतात, त्यांना गोळी खावी लागते टाईमशीर. शुगर असते, कुणाला पाणी तहान लागते सारखी सारखी, कुणाला भूक लागते. त्याच्यामुळं तुळशीचे पत्र ठेवा. शक्यतो खाऊ नका, पण लईच अडचण आली तर खाऊ शकता तुम्ही. शक्यतो हातामध्ये गरोदर स्त्रियांनी किंवा वृद्ध लोकांनी कात्री, कैची घेऊ नका. अगोदरचे लोक सांगायचे आम्हाला, तर आम्ही सांगतो, कारण आता कोणी एवढं विशेष पाळत नाही. त्याला काय होतंय, ह्याला काय होतंय म्हणतात. पण मी म्हणते पाळायला काय हरकत आहे. आपल्याला कुठं रोज रोज घ्यायचं आहे, हा नियम नाही घ्यायचा. त्याच्यामुळं कधी तर येतो, हे 18 वर्षांनी आले म्हणे आता. करू शकता तुम्ही शक्यतो जेवढं होईल तेवढं. आता तुम्ही उठला नसेल तर पटकन उठल्या उठल्या तुळशीची पानं तोडून घ्या, किंवा कोणी कोणी 2 तारखेलाच तोडून ठेवलेत. म्हणजे 3 तारखेला पहाटेच हे ग्रहण लागणार आहे. तसं तर 2 तारखेलाच लागणार आहे म्हणे. थोडं थोडं 9 तास अगोदर चालू होतं म्हणे. पण चला आपण सकाळी उठल्यापासून पकडूया. कारण 3:20 पासून ते 6:45 वाजेपर्यंत तरी काहीसुद्धा खाऊ नका, काहीसुद्धा पिऊ नका. कंट्रोल करा. किती थोड्या वेळ तर आहे. नामस्मरण करत बसा देवाचं. हातात माळ वगैरे असं काय घेऊ नये म्हणतात, पण घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला जरा नामस्मरण तसं करता येत नसेल तर, किंवा एखादं कपडा वगैरे घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही जप करू शकता. कारण नामस्मरण पण खूप तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता, महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता, ओम नमः वासुदेवाय हे सुद्धा मंत्र म्हणू शकता तुम्ही. असे मंत्र आहेत, पण हे मंत्र खूप लाभकारी असतात. आता वेळ होत आली ना, मला पण तयारी करायची. लाभकारी मंत्र असतात, त्यामुळे करा. अवश्य करा तुम्ही. आणि खरंच तुम्हाला जर मी बोललेलं आवडलं असेल साध्या भाषेमध्ये, तर नक्कीच लाईक करा.